तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजोद बडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं, जगननिहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी। रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे। प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी, वार करे संतांच्या। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 दीन दुर्बळाचे देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग
बेस कमी कर. महान नामधारक जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देवनिवासी श्री तुकोबाराय महाराज साऊंड श्री महाराजांच्या पवित्र अशा अभंग गाथेतील 4 चरणांचा भगवंताशी तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संवाद करतात असं म्हटलं तरी अडचण नाही. किंवा तुकोबरा या अभंगामध्ये आपलं जीवन निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालं त्याचा पुरावा समाजापुढे ठेवतात असं म्हटलं तरी अडचण नाही. किंवा तुकोबरांनी हा विचार मांडला असावा की जगाची चिंता कशी नष्ट होईल आणि जगाची चिंता नष्ट करण्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे याचं उत्तर तुकोबरा या अभंगामध्ये देतात असं म्हटलं तरी अडचण नाही. तुको विठाला विठाला तीनही वाक्याने या अभंगामध्ये प्रवेश करता येणं सोपं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाशी संवाद करतात. या अभंगातला पहिला शब्द आहे तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. ज्या अर्थी तुझी ये शब्द तुकोबरा बोलतात याचा सरळ अर्थ आहे की तुकोबरा बोलायला लागले. तुकोबरा कोणाला बोलतात? तुकोबरांचं जीवन भगवंताशिवाय कोणाला बोलण्यात व्यर्थ तुकोबरांनी घातलंच नाही. तुकोबरांचं जीवन आहे. जेव्हा कधी निंदा करायचा प्रसंग आला तुकोबरांनी देवाचीच निंदा केली. जेव्हा कधी स्तुती करायचा विचार पुढे आला तेव्हा तुकोबरा स्तुती देवाचीच करतात. नाही त्यांनी ठरवूनच टाकलंय काय बोलण्याची नाही. आता देवाशिवाय काही बोलायचंच नाही हे तुकोबरांनी ठरवलं असल्या कारणाने बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे हे तुकोबरांनी सरळ सरळ ठरवून टाकलं की देवाशिवाय बोलायचं नाही. म्हणून तुझी संगती हा मुद्दा तुकोबरा मांडत असताना साहजिकच आहे तुकोबरा एखाद्या सामान्य माणसाला बोलत नाही तर तुकोबरांचं हे बोलणं देवाबरोबर आहे. विठाला विठाला तुकोबरांचं बोलणं देवाबरोबर आहे म्हणजे तुकोबरा देवाशी संवाद करतात असं म्हणा. किंवा दुसरा एक मुद्दा असा घ्या तुकोबरांनी आपलं जीवन निश्चिंत कसं झालं किंवा आपल्या जीवनातील चिंता कशी संपली याचा उल्लेख या अभंगामध्ये केला असं म्हणा. पण आता हे दोन्ही कारणं थोडे बाजूला ठेवा. का त्याचं उत्तर सांगतो. म्हणजे स्वतःची चिंता नष्ट करायची तुकोबरांनी प्रयत्न करावे एवढे तुकोबरा छोटे नाही आहेत. जे स्वतःची चिंता संपवायची म्हणून तुकोबरा प्रयत्न करतात एवढे तुकोबरा लहान नाही आहेत. तुकोबरा इतके मोठे आहेत आपलं काही झालं तरी चालतंय पण जगाची चिंता कशी नष्ट होईल हा विचार करतो तो बाबा म्हणजे तुकोबरा आहे. विठाला विठाला माझा एक बारीक मुद्दा आहे लक्ष द्या. खरं म्हणजे केवळ माझाच उद्धार झाला पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला विषयी म्हणा. माझ्या बरोबर सर्वांचा उद्धार व्हावा असं ज्याला वाटतं त्याला पामर म्हणा. आणि पुढे ऐका माझा हो अथवा न हो फक्त समाजाचा उद्धार झाला पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला संत म्हणा. विठाला विठाला आणि या तिसऱ्या वर्गात तुकोबरा मोडतात. आपलं काही चालतंय अडचण नाही माझं वाटोळं झालं तरी चालेल पण समाजाचं हित झालं पाहिजे हा विचार ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला आणि तोच विचार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवला नाही समाजाच्या हाताला धरून ज्यांनी देवापर्यंत नेण्याचं काम केलं ते महात्मे म्हणजे संत महात्मे आहेत. म्हणून तुकोबरा स्वतःची चिंता नष्ट होण्याचा मार्ग सांगत नाहीत. ज्या समाजाला वाटत असेल आपली चिंता नष्ट व्हावी त्या प्रत्येकाला तुकोबरांनी या अभंगामध्ये उत्तर दिलं की तुम्ही चिंता घालवण्यासाठी काय केलं पाहिजे. विठाला विठाला काय केलं पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये चिंता नष्ट करण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. माझा एक भाव असा आहे मानवी जीवनामध्ये चिंता नाही असा एकही व्यक्ती आम्हाला शोधून सापडत नाही. प्रत्येकाकडे चिंता आहे. सर्वांना चिंता आहे. चिंता नाही असा व्यक्ती नाही. प्रत्येकाला चिंता. महाराजांनी माणसाच्या चिंतेचा काही विचार मांडला आणि तुकोबरांनी संतांच्याही चिंतेचा विचार मांडला. केवळ चिंता तुम्हा आम्हाला आहे यात नवल नाही. संतांनाही चिंता आहे. जीवदशेमध्ये माणसाकडे चिंता आहे आणि साधक दशेमध्ये संतांकडेही चिंता आहे. आपल्याकडे चिंताच आहे. साधूकडे चिंता आहे. अगोदर मी तुम्हाला संतांची चिंता सांगतो. साधूकडे कोणती चिंता आहे. तुकोबरा बोलतात तुका मने चिंता वाटे तुका मने चिंता
म्हणे चिंता तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे हे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटी सांगे सा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे सा रामा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे देव कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील माझ देव कृपा करील तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा तुकोबरा बोलतात आम्हालाही चिंता आहे काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ही तुकोबऱ्यांची चिंता आहे या ना ज्ञानोबऱ्याकडे ज्ञानोबऱ्या बोलतात मलाही एक चिंता आहे म्हणे कोणती चिंता आहे पाहुणे पंढरी राव घरा कै येते तो देव माझ्या घरी कधी येईल हो पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उडरे काऊ तुझे सोन्यानं बडीनं पाहू पाहुणे पंढरी राव घरा कै येते तो देव माझ्या घरी कधी येईल ही चिंता संतांच्या जीवनामध्ये आहे म्हणजे संतांनाही चिंता आहे एक आणि दोन तुम्हा मला माणसांना सुद्धा चिंता आहे आपल्याला काय चिंता आहे आपल्याला एकच चिंता आहे नित्य उठून या खावयाची चिंता काय खायचं आज ही माणसाला चिंता आहे काय खावं कोणाचं कसं किती खावं चिंताच आहे की आम्हाला प्रत्येकाला चिंता आहे आमच्याकडेही चिंता आहे आणि चिंतेने त्रस्त आहेत माणसं खायला भेटलं पाहिजे फक्त म्हणून माणसं एकदम टेन्शनमध्ये आहेत ते जुनी माणसं फारच छान सांगायची बघा खासदार साहेब निवडून आले आणि निवडून आल्याबरोबर 40 खासदारापैकी मोजके 3 खासदार मंत्रिमंडळात घ्यायचे होते 3 जणांनाच घ्यायचं होतं आणि त्यात एका माणसाचा नंबर लागला आनंद वाटला त्याला पण काही शेजारच्या लोकांना कळालं चला गडे आपले साहेब आहेत आपल्या मतदारसंघातले खासदार झाले आता मंत्री होऊ लागलेत म्हणून सगळी माणसं मोठी शाल मला मोठा हार ते पुष्पगुच्छ एक हातात घेतला गेले साहेबाच्या बंगल्यावर असे साहेब बसलेले साहेब सत्कार करायचा आहे साहेबांना उठवलं गळ्यामध्ये हार टाकला अंगावर शाल टाकली हातामध्ये पुष्पगुच्छ दिला पेढा घेतला पेढा तोंडात टाकला साहेब पुढं बघा फोटो काढायचंय सगळी फोटो काढायला लागली पण साहेब शांत आहेत हसनात काही नाही बोलनात ते शेजारची माणसं म्हणली साहेब अहो तुम्ही निवडून आलात चांगल्या मताने निवडून आलात बरं एवढंच नाही मंत्री करायचं होतं 40 खासदारापैकी तुमचा नंबर लागला पहिल्या 3 मध्ये लागला आणि पहिल्या नंबरला लागलाय आणि असं असताना तुमचं तोंड पडलंय चेहरा पडलाय अहो एवढं मोठं खातं भेटलंय ना तुम्हाला नाराज काय एवढं मोठं खातं भेटून तुम्ही नाराज का असं विचारल्यावर साहेबांना सांगितलं निवडून आलो म्हटला खरं आहे खातंही भेटलंय खरं आहे पण असं खातं भेटलंय म्हटला त्यात काही खाताच येत नाही म्हणजे खातच असं आहे की काही खाता येत नाही म्हणून निवडून जरी आला मंत्री जरी झाला तरी त्याला चिंता कशाची काय खावं म्हणून चिंता आहे आम्हालाही चिंता आहे आपल्याकडेही चिंताच आहे की सामान्यतः मनुष्य जीवनामध्ये माणसालाही चिंता आहे आता तुम्हाला या सगळ्याला चिंताच आहे अहो प्रत्येकाला चिंता आहे यात नवल नाही इथं मंडपाचे बसलेत की नाही टाळ घेऊन जे थांबलेत की नाही जे जे कीर्तन ऐकायला लागलेत त्यांना सुद्धा सगळ्याला चिंता आहे बघा एकच चिंता सगळ्याला 4ला सोडतंय का नाही की सगळ्याला चिंता
वेळ सोडते का नाही की प्रत्येकाला चिंता आहे, पण काळजी करू नका. 4:05 शेवटची चाल होईल आपली. ऐका, तुमची चिंता आत्ताच कमी केली मी दत्ता महाराज. प्रत्येकाला चिंता आहे, चिंतेने त्रस्त माणसं आहेत. पण ऐका, मानवी जीवनामध्ये माणसाकडे चिंता आहे आणि संतत्वामध्ये साधू जीवनामध्ये संतांकडेही चिंता आहे. सद्भाग्याने संतांची चिंता संपली, पण दुर्भाग्याने तुमची आमची चिंता संपायचं नाव घेत नाही. संतांकडे या आता, साधूकडे चिंता नाही. बघा आता तुकोबरा बोलतात, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला हे लोकी परलोक, आले सकळी ग वैकुंठ. किंवा तुकोबरा बोलतात, अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली. सोनं प्रमाण म्हणलं की माझी चिंता जरा कमी झाली. बघा, अवघी चिंता वारली. संत जीवनामध्ये साधूची चिंता हळूहळू कमी होत जाते. झालीच कमी, राहत नाही. शब्द कसे आहेत बघा, अवघी चिंता वारली. साधूच्या स्पर्शाने किंवा संतांच्या संगतीने मनुष्य जीवनामध्ये चिंता राहत नाही. माझा थोडा हा मुद्दा अभंगाबद्दल वेगळा होईल, तो सध्या अभंगाला बसणार नाही, पण एक पटला म्हणून सांगतो ऐका. साधूची कृपा झाली चिंता राहत नाही. कुणीतरी म्हणलं असंच होतं ना, देवाची कृपा झाली चिंता कुठं राहते. याच गोकुळामध्ये जेव्हा भगवान परमात्मा आला, कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये आल्याबरोबर तिथं तर कुठं चिंता राहिली, तिथली चिंता गेलीच की. हो, ते प्रवेश भितरी केला देवे, चिंता ते पळाले गोकुळा भितरी, चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, प्रवेश गोकुळी केला दे, प्रवेश भितरी केला देवे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. भगवंताने गोकुळामध्ये प्रवेश केला. ऐका, गोकुळामध्ये देवाने प्रवेश केल्याबरोबर गोकुळात तरी कुठं चिंता थांबली, तिथूनही चिंता पळालीच की. ऐका, मग तुम्ही संतांना मोठं म्हणताय, अहो देवात ते सामर्थ्य आहे, देवाने चिंता घालवली, पण शब्दात फरक आहे. शब्द मोठ्यांचे आणि मोठ्यांचे शब्द मोठेच असतात. तुकोबराने वर्णन केलं, अरे देवाची कृपा झाली तर चिंता पळून जाते म्हणे. पळाली शब्द आहे, पण संतांची कृपा झाल्यावर चिंता पळत नाही. शब्द काय, अवघी चिंता वारली. इथं शब्द वारली. इथं तुकोबरांना म्हणता आलं असतं अवघी चिंता निघून गेली, नाही अवघी चिंता पळाली म्हटले असते तुकोबर आहे, पण नाही म्हटले. कुणीतरी म्हटलं नाही, म्हणणारच होते, पण ते चाल म्हणताना चालीत बसलं नसतं म्हणून म्हटले नाही. असं काय ते शब्द मागं पुढं होतील म्हणून बसत नाहीत बाबा. असं बी नको ते शब्द आम्ही मध्ये आता घालतोयच की, एवढ्यानं काय फरक पडत होता, काही नाही. अवघी चिंता वारली असा का शब्द आहे, कदाचित तेव्हा तुकोबरांना माहीत असलं पाहिजे काय, निघून गेलेली पुन्हा येते चिंता. चिंता म्हणालोय, निघून गेलेली पुन्हा येते, पण वारलेली पुन्हा कधी येत नाही. म्हणून ती चिंता निघून नाही गेली, वारली. अवघी चिंता वारली. हे संतांचं जीवन आहे. साधूकडे चिंता नाही, पण आपल्याकडे मात्र चिंता आहे. आपलं जीवन चिंतेने त्रस्त आहे, चिंतेने ग्रस्त आहे.
आणि हेच तुकोबर आहे आता निश्चिंत अवस्थेला प्राप्त झाले. तसं पाहता इथं सगळी मंडळी सात्विक आहेत. माझ्या पुढं असणारी अनेक जण जाणते आहेत, पारमार्थिक श्रोते आहेत. अनेकांनी तुकोबराय ऐकलेत बघा, अनेकांना तुकोबराय पाठ आहेत. तुकोबऱ्यांचं जीवन प्रत्येकाला माहिती आहे. जर तुकोबऱ्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्या काळात जेवढी चिंता त्यांच्या जीवनामध्ये होती तेवढी आजही आम्हाला नाही आहे, अजिबात नाही. किती भोगले तुकोबरांनी. स्त्री एक अन्ना न करता मेली, परिणाम भोगले त्यांनी. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली, सगळं भोगले तुकोबरांनी. पण हेच तुकोबर आहे, एवढी चिंता असताना सुद्धा जेव्हा भगवंताच्या दरबारात जातात, पंढरपूरला जातात, चंद्रभागेचं स्नान करावं, राऊळामध्ये तुकोबरांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा, नामदेवरायाचं दर्शन घ्यावं, सुखोबरांच्या पाया पडावं आणि तुकोबराय राऊळामध्ये प्रवेश करतात. देवाकडे जायचंय, देवाच्या पाया पडायचंय. मग तुकोबराशी लाईनीत थांबले बघा. दर्शन बारीची रांग आहे, त्या रांगेत जाऊन तुकोबराय थांबले. म्हणजे तुकोबराय रांगेत पाया पडत होते, असं घुसत नव्हते इकडं तिकडं, असं बारीत थांबून पाया पडायचे. आणि मग बारीत थांबून तुकोबराय निघाले. आणि जेव्हा तुकोबराय देवाच्या समोर गेले, आता ऐका, विटेवरच्या मालकानं जगद्गुरु तुकोबरांना पाहिलं आणि देवानं तुकोबांना पाहिल्याबरोबर भगवंताला अत्यंत आनंद वाटला. देवाला प्रसन्नता वाटली, देवाला सुख वाटलं. आता ऐका, खरं म्हणजे आम्ही मंदिरात गेलो आणि आम्ही जर देवाला बघितलं तर देवाला बघितल्यावर आम्हाला बरं वाटतंय की नाही? कुणी असेल, आम्ही जर पंढरपूरला गेलो, विठ्ठलाकडे पाहिलं, डोळ्यातून पाणी येतं, आमच्या आनंद वाटतो. ऐका, आम्ही देवाकडे गेल्यानंतर, आम्ही देवाला पाहिल्यानंतर आम्हाला बरं वाटणं, याला भक्त म्हणू नका. आम्हाला बरं वाटणारच आहे, याला भक्त म्हणायचं नाही. मग आम्ही देवाकडे गेल्यानंतर जेव्हा देव आम्हाला पाहतो तेव्हा देवानं आमच्याकडे बघितल्याबरोबर देवाला बरं वाटावं, याला भक्त म्हणा. हे भक्ताचं लक्षण आहे. आणि तुकोबरांनी जेव्हा देवाकडे बघावं, देवानं तुकोबराकडे पाहिलं आणि देवानं तुकोबराकडे पाहिल्याबरोबर देवाला आनंद वाटला. आणि देव बोलायला लागला, तुकोबराय, तुमच्या रूपाकडे पाहिलं की मला लालसा उत्पन्न होते. मला असं वाटतं की एवढं तुमच्या जीवनामध्ये दुःख असताना तुमचा चेहरा सुखी आहे, तुमचा चेहरा निवांत आहे. खरं सांगा, एवढी चिंता तुमच्या जीवनामध्ये असताना सुद्धा तुमचं जीवन निश्चिंत दिसायला लागले, याला कारण काय आहे? कशामुळं तुमच्याकडे चिंता नाही? हे उत्तर तुकोबरांनी अभंगाच्या पहिल्या तुझी ये संगती, तुझी ये संगती, टाळ तुझी ये संगती, तुझी ये संगती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती. झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती. देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, देखिले ते मिळे. तुझी संगती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची
झाली आमुची निश्चिंती. तुकोबराय, तुमचं जीवन निश्चिंत झालंय, तुमच्याकडे चिंता नाहीये. कशामुळे चिंता नाही? तेव्हा तुकोबरा बोलतात, देवा ही चिंता नष्ट होण्याला कारण तू आहे. तुझी आहे संगती, आम्हाला तुझी संगत लाभली आणि तुझ्या संगतीचा परिणाम झाली आमची निश्चिंती. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये संगत ही अत्यंत महत्त्वाची, खूप महत्त्वपूर्ण संगत आहे. आपण नेहमी संगतीबद्दल बोलत असताना एक 3 मुद्दे ठेवतो. कोणकोणते? एक, मानवी जीवनामध्ये विसंगत आहे, मानवी जीवनामध्ये कुसंगत आहे आणि मनुष्य जीवनामध्ये सत्संगत आहे. विसंगत म्हणजे काय, कुसंगत म्हणजे काय आणि सत्संगत म्हणजे काय? एका वाक्यात सांगून पुढे चलतो. विसंगत कोणाला म्हणावं? त्याला एक तुकोबऱ्यांचा अभंग आहे बघा. कोणता अभंग आहे? कानडीने केला मराठा भरतार, कानडीने केला मराठा विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. का? नारायण घरी साठविले धन अवघेची वान तया पोटी. या न्यायाने साधूकडे चिंता नाही म्हणून तुकोबरा बोलतात आमच्याकडे चिंता नाही. का नाही? देवा तुझ्यामुळं, तुझी संगती. पण संगत अत्यंत महत्त्वाची. एक भाव असा म्हणतो, किती संगत महत्त्वाची बघा. उत्तर तुम्ही द्याल मला. एक पाण्याचा थेंब आहे, तो जर पाण्याचा थेंब गरम तव्यावर टाकला काय होतं? जळून जातो, नष्ट होतो. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये समुद्राच्या शिंपल्यात पडला तर मोती होतो. तव्यावर पडला संपला, कमळाच्या पानावर पडला चमकला आणि समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडला काय झाला? मोती झाला. प्रश्न छोटा आहे माझा, उत्तर द्या. इथं थेंब बदलला का त्याने संगत बदलली? थेंब तोच आहे, तव्यावर पडला संपला, कमळाच्या पानावर पडला चमकला आणि समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडला मोती झाला. तसंच या थेंबानं ठरवायचे पडायचं कुठं. नालायकाच्या संगतीमध्ये पडला संपला, चांगल्या माणसात बसला चमकला आणि संतांच्या संगतीत गेला मोती झाला. विढाला विढाला आपणा सारखे करीत तात्काळ नाही काळ वेळत लागी. या न्यायाने देवा तुझ्या संगतीमध्ये आमचं जीवन सुखी झाले, निश्चिंत अवस्थेला मी प्राप्त झालो. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. विढोबा रखुमाई. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हो
कवरधारी विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची मोठ्या प्रेमाने. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत माधव मामा महाराज की महारुद्र हनुमान की गोपाल गोपाल कुमाई गोपाल कुमाई. तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबरा बोलता देवा तुझ्या संगतीमुळे आमचं जीवन निश्चिंत झालं. हा तुकोबरांचा अभंग आहे. एरवी तुकोबरांनी आम्हाला हेच नमूद केलं, जर आमची चिंता देवाच्या संगतीत नष्ट होत असेल तर तुमचे का होणार नाही. मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला चिंता घालवायची ना, एक तर आपलं जीवन देवाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे अथवा आपलं जीवन संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. एरवी आपण भाग्यवान आहेत, कदाचित आपल्याला देव जवळ नसेल, आपल्याला कदाचित देव भेटला नसेल, भेटेल का नाही मला माहीत नाही, पण आपलं सद्भाग्य असं आहे जरी आपल्याला देव भेटत नसला तरी आपल्याला माधव मामासारखे संत नेहमी भेटत राहतात. हे आपलं भाग्य आहे आणि ते भेटलेत आपल्याला. जर माधव मामा आमच्यावरती कृपा करत असतील, माझं वाक्य पुन्हा ऐका, जर सद्गुरू अग्निसाधू महान नामधारक माधव मामाची आमच्यावरती कृपा झाली असेल तर देवाची कृपा नाही झाली तरी चालते, कारण देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा हा अत्यंत मोठी आहे. विठाला विठाला संत कृपेचे हे दीप तरी साधका निष्पाप ही मामांची कृपा आहे. आणि आपण कृपया केली संत जानी, कृपा केली संत जानी, माझी अलंकारी लिवा, माझी अलंकारे देवा. प्रीत हे लाविली कीर्ता, चरणी प्रीत हे तुका चरणी लोळताचे, चरणी लोळताचे, तुका चरणी लोळताचे, तुका चरणी लोळताचे. धरिले जीवे ना सोडी पाय, धरिले जीवे ना सोडी पाय, सोडी पाये हरिले जीवेना सोडी पाये. कृपया केली संतजनी माझी अलंकार लिवाने. या नाने संतांची कृपा होत असेल, एरवी देवाच्या कृपेची गरज नाही. काल आपण पाहिलंय, काल सगळा विचार जो मांडला की नाही आमच्या गुरुवर्यांनी, तो सगळा विचार संतांच्या कृपेचाच मांडला. देव भेटल्यानंतर मनुष्याचा उद्धार होईल का नाही सांगता येत नाही, पण संत महात्मा भेटल्यानंतर मनुष्याचा उद्धार नक्की होतो हे मात्र सांगता येतं. त्याकरता त्यांनी अनेक उदाहरणं दिली, आपण ती ऐकली. आता हे पुन्हा पुन्हा नको, लक्ष द्या. संत हे महान आहेत म्हणून संतांची कृपा श्रेष्ठ आहे, म्हणून आपण भाग्यवान आहेत. आपल्याला मामासारखे संत महात्मे भेटले. माझ्यापुढं असे अनेक काही भाग्यवान मंडळी अशी आहेत की ज्यांनी मामाला पाहिलं आहे. असे काही जुने माणसं आहेत की त्यांनी मामांच्या हाताला धरलेलं आहे, मामांना उठवलेलं आहे. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी हेच बोलत आलो, माझं पहिलं दुर्भाग्य आहे काय की मी मामांना पाहिलं नाही. माझं पहिलं दुर्भाग्य आहे. दुर्भाग्य असं आहे की मी मामांना पाहिलं नाही, पण एक सद्भाग्य असं आहे ज्यांनी ज्यांनी मामाला पाहिले त्यांना मी बघितलंय. हे माझं सद्भाग्य आहे. संतांची कृपा ही कोण्या रूपाने कशी होते सांगता येत नाही. म्हणून देवा, एक तर आपलं जीवन संतांच्या संगतीत गेलं पाहिजे अथवा आपलं जीवन देवाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. तुकोबरांनी आम्हाला संगतीचा महिमा सांगितला. आता अभंग खूप गोड आहे, अभंग पुढं मोठाही आहे, पण आज थोडं बंधन आहे. आज बंधन असं आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे किंवा देवे केले गोकुळी. भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्या वेळेत करायचा आहे. बंधन एवढंच आहे. काय बंधन आहे की भगवंतानं जे चरित्र केले ते चरित्र सांगायचं आहे. आजच्या कीर्तनात हे बंधन आहे, चरित्र सांगायचं हे बंधन आहे, पण किती सांगायचं हे महाराजाच्या मनावर आहे. त्याला काय बंधन नाही. किती सांगायचं आणि कुठपर्यंत सांगायचं ह्याला बंधन नाही, ते आमच्या मनावर आहे.
फक्त चरित्र सांगायचंय. मग चरित्र हे 3 ठिकाणी घडलं. कुठं कुठं घडलं? मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये आणि गोकुळामध्ये. मग चरित्र सांगायचं कुठलं? मथुरेमधलं सांगायचंय, वृंदावनामधलं सांगायचंय का गोकुळातलं सांगायचं? इथे विचार मांडला. भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्याचा विचार करायचा. बरं, गोकुळातही चरित्र कमी नाहीये ना, भरपूर आहे, खूप चरित्र केलंय. मग गोकुळात चरित्र गोवर्धन पर्वतापर्यंत केलेलं आहे. मग नेमकं सांगायचं कुठलं? तुकोबराय बोलतात, रांगत असलेल्या अवस्थेपासून ते गायी राखाय जातो त्या अवस्थेपर्यंत मध्ये जे चरित्र घडले ते चरित्र सांगायचं. यदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता, हे चरित्र आम्ही मांडलं पाहिजे. भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. देवाच्या अवतारासाठी अनेक कारणं आहेत. ती सगळी कारणं आपण रामायणामध्ये पाहिली. कोणकोणती कारणं आहेत भगवंताच्या अवताराला? तुलसीदासांनी गोड भाव मांडला बघा. तुलसीदास महाराज सांगतात, हरी जब जब होई धर्म के हानी, बाढ़ही अधम असुर अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा, राम सिया राम बोलो जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जब जब होई धर्म की हानी, जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मग संकट काय? अनेक संकट आहेत. बरं, देव एकदा येत नाही ना, त्याने अनेक अवतार घेतले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. हो, अनेक अवतार आहेत देवाचे. अनंत अवतार येसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनेक अवतार आहेत. हे सगळे अवतार, मग तो राम असेल, नरसिंह असेल, वराह असेल, त्यापैकी एक अवतार आहे भगवानचा कृष्ण कन्हैयाचा. भागवत ग्रंथामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले, झालेले 23, होणारा 24वा. आणि बागुल या प्रकरणामध्ये भगवंताचे भक्तिशास्त्रात 10 अवतार सांगितले. पण अवतार ऐका, त्यातला एक अवतार भगवान कृष्ण कन्हैयाचा आहे. कृष्ण कन्हैया प्रगट झाले. का प्रगट झाले? कंसासारखं संकट या जगावरती थैथै नाचायला लागलं आणि मग ते संकट पृथ्वीमातेला सहन झालं नाही. कंसाचा अत्याचार वाढायला लागला, पाप वाढायला लागलं, अधर्म वाढायला लागला, धर्माचा नायनाट होऊ लागला. आणि मग ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाय तोय सांग तसे देवा, सोसवेना भार मजाता, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, मला आता सहन होत नाही, तुम्ही आलं पाहिजे. देव म्हणले, माते काळजी करू नका, मी येणार आहे. भगवान परमात्मा निघाले. जात असताना याच कंसाची बहीण आहे देवकी माता, देवकीचा विवाह सोहळा वसुदेवाशी संपन्न झाला. वरात निघाली आणि स्वतः रथाचे दोर कंसाच्या हातात आहेत. आनंदाने कंस आपल्या ताईच्या वरातीमध्ये सहभागी झाला आणि एवढ्यात आकाशवाणी होते, कंसा, ज्या बहिणीची तू मोठ्या आनंदाने वरात काढायला लागला, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वा मुलगा मारणार हे कळाल्याबरोबर घेऊन या खडग, मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवी. हिचा 8वा मुलगा मारतो. अरे हिलाच ठेवीत नाही म्हणला, 8वा मुलगा काय होणार आहे. वसुदेवानी हात पकडला, कंसा, आजपर्यंत ही तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, हिला मारू नको. हे बघ, अरे 8वाच काय, 8ची 8 मुलं तुला देतो, पण हिला सोड. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खानी, तुताचा के ठेवा बंदी खानी. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, देईन मी पुत्र
आटीच्या आटी मुलं तुला देऊन टाकतो, पण हिला मारू नको. पटलं कंसाला. पण इथं बाहेर जायचं नाही. कारागृहामध्ये राहू लागले. क्रमाने प्रपंचाला सुरुवात झाली. देवकी मातेने पहिल्या बालकाला जन्म दिला. कंसाला कळालं. मग ते आता ते प्रसंग मोठा आहे, सगळ्याला पाठ आहे. नारदांना पाठवलं. नारदांना पटवून दिलं कंसाला. वधी बाळकाशी ठेवू नको, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी. कंसाने ऐकलं. पहिल्या बालकाचा नाश केला. दुसऱ्या मुलाला मारलं. कंसाने देवकीची क्रमाने 6 बालकं मारली. 7व्याने मग भगवंतानं शेषाला सांगितलं, शेष नारायण चला अवतार घ्यायचा आहे. शेषाला चला म्हटल्याबरोबर शेषानं सांगितलं, देवा बस आता नाही म्हटले, आता येणार नाही. तुम्ही तुमचा अवतार, आपल्याला यायचं नाही. काय यायचं नाही? मागच्या अवतारात मी आलो तुमच्या बरोबर, तुम्ही राम झाला तर मी लक्ष्मण झालो. वनवास तुम्हाला भोगला मी. बरं, वनवासात तुमची बायको संगन माझी घरी. 14 वर्ष मग तुमची सेवा केली. म्हटलं देवा मी फळं आणायचे आणि तुम्ही हाणायचं, मी आणायचं तुम्ही हाणायचं. कधी म्हणलात का लक्ष्मणा काही नाश्ता बिष्टा केलाय का? कधीतरी? कधीच नाही. आता मी येत नसतो. देव म्हटले बरोबर आहे. पूर्वीच्या अवतारामध्ये मी मोठा होतो, तू लहान होता. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पळीन मी आज्ञा तुझी वारे, पळीन मी आज्ञा. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पळीन मी आज्ञा तुझी वारे. आता तू वडील होय वा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. अरे आधी तू मोठा होता, मी लहान होतो, सगळं ऐकावं लागायचं. आता एक काम कर, आता तू मोठा हो, मी लहान होतो. शेषाला वाटलं हे बरं झालं, आता आपण मोठं व्हायचं. हे वारकं होतंय. मागच्या अवतारात जेवढा ह्यानं ताण दिलाय की नाही, सगळा बदला घ्यायचा, ते बी व्याजासकट म्हटलं. ह्याला इतकं राबवायचं. हे झालं खुश. पण ह्या बाबाचं ठरलं होतं काय, मागचा अवतार हा मर्यादेचा होता. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचे. सगळ्याच ऐकावं लागायचं. आपल्या मनावर काहीच नव्हतं. बोलीला वाल्मिक तैसेच करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. पण ही अवतार आता मोकळा आहे म्हटला. या अवतारात ही गडी ह्याच्या बापाचं ऐकत नाही, ती ह्याचं कोण ऐकायला मनातल्या मनात. शेषाला पुढं पाठवलं. योग मायने तो गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट केला. कंसाला वाटलं मला घाबरून देवकीचा गर्भ नष्ट झाला. आणि मग 8व्याने भगवान परमात्मा देवकी माते पुढं 8 वर्षाची मूर्ती होऊन प्रगट झाले. देवाने वार निवडला, महिना निवडला, नक्षत्र निवडलं, वेळ निवडली. श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार पर्येसे कृष्णमूर्ती प्रगटली. श्रावण महिना वद्याष्टमी रोहिणी नक्षत्र वार बुधवार रात्री 12 वाजता 8 वर्षाची मूर्ती 4 हाताचा देव देवकी माते पुढे प्रगट झाला आणि आवाज दिला, आई डोळे उघड. डोळा उघडून पाहते तर काय, समोर 8 वर्षाचा 4 हाताचा मुलगा. कोण आहे रे तू? काय कमाल आहे म्हटलं. आई अगं मी तुझा मुलगा आहे. मुलगा? पोटावर हात ठेवला. खरंच की रे? कधी? अगं आत्ताच. अरे जन्मलेला मुलगा कुठं 8 वर्षाचा असते का म्हटली. मग काय व्हावं लागतंय? लहान व्हावं लागतं. आता देव 4 वर्षाचा. आई आता वाटतो का मुलगा? आई म्हटली नाही नाही, अजून लहान झालं पाहिजे. आता देव 2 वर्षाचा आहे. देवकी मातेकडे बघायला लागला. आईला म्हणतो, आई आता सांग वाटतो का मुलगा? आई म्हटली नाही रे बाळा, अजून लहान झालं पाहिजे. इथं एवढाच भाव आहे. तो भाव असा आहे, जगाच्या बापाला सुद्धा जी लहान करते की नाही, तिचं नाव भक्ती आहे. होया भक्ती केला तैसा, 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 होया भक्ती केला तैसा,
तिचं नाव भक्ती होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. बाळा वाटत नाही तू माझा मुलगा अजून लहान झालं पाहिजे. आता ऐका, आता फक्त 2 सेकंदाचा कृष्ण कन्हैया देवकी मातेच्या तळहातावर आहे आणि देवकी मातेला अत्यंत प्रेमानं विचारतो, आई आता बघ वाटतो का मुलगा? आई म्हटली, बाळा आता माझंच बाळ दिसते म्हटली, पण एक अडचण आहे. कोणती अडचण आहे? जन्मलेल्या मुलाला कुठं 4 हात नसतात म्हटली. कुणी बघितल्यावर भूत आहे म्हणाल पण पोरग म्हणायची नाही. 2 हात गायब चालतंय म्हटलं. आई आता 2 हाताचा 2 सेकंदाचा कृष्ण कन्हैया देवकी मातेच्या तळहातावर आहे आणि प्रेमानं आईला बोलतो, आई आता बघ 2च हाताचा 2 सेकंदाचा वाटतो की नाही मुलगा? आई म्हटली, राजा आता माझंच बाळ दिसते म्हटली, पण बबड्या एक अडचण आहे. कोणती अडचण आहे? अरे जन्मलेला मुलगा कुठं मोठ्या माणसासारखं गुलू गुलू बोलत नसते रे म्हटली. आणि मग काय करावं लागतंय? रडावं लागतंय बाबा. रड म्हटल्याबरोबर देवानं डोक्याला हात लावला. अरे कमाल आहे म्हटला, सगळ्या जगाला ही पठ्ठ्या रडवितय आणि मम्मी रड म्हणते म्हटलं मला. पण आईचं ऐकावं लागलं. ऐकून भगवान परमात्मा रडायला लागला. रडणारा आवाज, रडते माझे बाळताने समजाविता राहेना नाना परी समजावी ते मागिल ते खाया देते थापटोनी निजवीते हालविते पाळना. भगवान परमात्मा रडायला लागला. रडणारा आवाज वसुदेवाच्या कानावर पडला. वसुदेव महाराज जागे झाले आणि उठल्याबरोबर आपल्या लेकराला बापानं कडकडून मिठी हाणली. मिठी मारल्याबरोबर देवकी माता बोलते, मालक सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. अहो मिठी काय मारताय? लेकराला लपवा, जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. बापानं सांगितलं, अगं लपवायचं कसं? आपल्यालाच लपवून ठेवलंय, हातात बेड्या पायात बेड्या, कसं शक्य आहे? कृष्ण म्हणला, बाबा काळजी करू नका, फक्त मला उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, मनस्याचे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. निघाले नाहीचे कुठं? नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि तेथे. निघाले बाहेर. आता ऐका, वसुदेवाच्या मस्तकावरती भगवान कृष्ण कन्हैया आहे. यमुना मातेला पूर आलेला आहे आणि यमुना मातेला आलेला पूर जेव्हा वसुदेवाने तो पूर पाहिल्याने विचार केला, या पुरातून पलीकडे जाणं अशक्य आहे. पण ऐका, तो बाप आहे. बापाने विचार केला, नाही जावं तर कंस मारतं कंस. आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुलाला मरणं हे बापाला पाहणार नाही, म्हणून आपल्या मरणाचा विचार न करता वसुदेवाने त्या पाण्यामध्ये प्रवेश केला. ऐका, गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, राजा थांबत नाही. पोटापर्यंत पाणी आलं, राजा थांबत नाही. छातीपर्यंत पाणी येतंय, राजा थांबत नाही. घशापर्यंत पाणी आलं, राजा थांबायचं नाव घेत नाही. लक्ष द्या, नाका तोंडात पाणी जाऊ लागलं, पण मुलासाठी बाप कधी थांबत नाही. तो बाप आहे. आईही प्रेम करते, बापही प्रेम करतो. फरक एवढाच आहे, आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही, एवढाच फरक आहे. अशा एखादा मंडपात जर मुलगी समजा नांदाय निघाली तर त्या लेकीच्या गळ्यात पडून ती आई ढसाढसा रडते, खूप रडते. रडणारी आई लोकांना दिसली, बघावं किती प्रेम आहे तिचं, किती रडायला लागली. रडणारी आई आम्हाला लगेच कळते. पण ज्या दिवशी आपली मुलगी नांदायला गेली, लग्न झाल्यानंतर लेकीचं संध्याकाळच्या वेळी बाजावर पडलेला बाप असतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकीला सांभाळलं आणि आज तीच लेक लोकांच्या दावणीला बांधली. असा विचार करून मानेखालची उशी रडून रडून ओली चिंब करतो तो बाप आम्हाला लवकर कळत नाही. ही शोकांतिक आहे, बापाचं प्रेम आहे. मुलगा किंवा मुलगी जर शाळेत पास झाली आणि धावत आली, आई नंबर आलाय माझा, आईनं धावत घरात जावं, मुठ भरून साखर घ्यावी, लेकराच्या तोंडात टाकावी. लेकराला साखर खाऊ घालते ते आई आम्हाला लगेच दिसली. पण उन्हात अनात काम करायचं, 5-5 तास काम करावं, अंगातील सदरा घामानं ओला चिंब होईपर्यंत काम करावं आणि भेटलेल्या 500 रुपयाचे पेढे आणून गावभर पेढे वाटणारा बाप आम्हाला लवकर कळत नाही. ही आमची शोकांतिका आहे. वसुदेवाचंही बापावर, हो त्या मुलावर प्रेम आहे. अगदी नाका तोंडात पाणी जाऊ लागलं
कन्हैयाने विचार केला आपण असंच शांत बसावं तर आता पप्पा मरतेत म्हटला बुडून, पप्पाला वाचवावं लागतंय. मग काय केलं, आपला पाय बाहेर काढला, यमुना मातेला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर यमुना मातेने वाट दिली. तिथं गोकुळामध्ये गेले, तिथं कन्हैयाला ठेवलं, तिथली माया उचलीन परत निघाले. आता ऐका, माया घेऊन परत निघाल्याबरोबर आज यमुना मातेला वाट मागायची गरज लागली नाही, लगेच यमुना मातेने वाट दिली. असं का हो? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? जी यमुना देवाला वाट देत नाही, पण तीच यमुना मायेला वाट देते, लगेच वाट देते. का देते त्याचं उत्तर सांगतो. यमुनेलाही माहीत आहे काय, देवाच्या नादाला लागावं पण मायेच्या नादाला लागायचं नाही. माया विचित्र आहे. देवाचा नाद बरा नाही, तसा नाद कुठलाच बरा नाही, पण त्यातला त्या देवाचा नाद बरा, पण मायेचा नाद बरा नाही. अनेक असा मुद्दा सांगतो. यमुना माता देवाला का वाट देत नाही? काही जुन्या लोकांनी खूप छान छान चिंतन केलं याच्यावर. यमुना माय का वाट देत नाही त्याचं पहिलं कारण आहे, एका अवतारामध्ये ही यमुना देवाची पत्नी आहे, पत्नीच आहे. ही भागवतामध्ये जी भगवंताची चौथी पत्नी कालिंदी आहे की नाही, ही कालिंदी यमुना मातेचा अवतार आहे. मग देवाचा जन्म झाला, हिला खूप आनंद वाटला, माझ्या मालकाचा जन्म झाला, खूप आनंद वाटला. आनंदानं ती भरती वाढायला लागली त्याची, आणि तिला कळालं माझा मालक जन्मला, पण जन्मल्याबरोबर माझा मालक आता निघून चाललाय, लगेच निघून चालला. बरं निघून चालला यात नवल नाही, दुसऱ्या गोपिकांकडे चालला. आता कसं सण होईल तिला? कोणती बायको सण करल? अहो मला सांगा, 8 दिवसानं एखादा भजन्या घरी यावा. सप्ताह झाला माधू महाराज, आणि सप्ताह झाल्यावर 8व्या दिवशी तुम्ही घरी जा, बायकोला बरं वाटतंय. मालक आले बाबा, मालक आले, 8 दिवस नव्हते, मालक आले, तिला आनंद वाटला. आणि तुम्ही घरी गेल्या गेल्या पिशवी टेकवायची आणि तिला म्हणायचं इकडे हे बॅगेतले कपडे काढ आणि दुसरे कपडे भर, मला लगेच जायचे. आता कुठं जायचे? पुढल्या सप्त्याला जायचे. त्या बायकोला बरं वाटेल का? ती म्हणाल काय लकलय म्हणून ती आज ह्या गावात रोजच. घरी बायको असेल आणि मालक जर रोज फिरायला लागला, तिला पटत नाही, तिला आवडत नाही. आणि हे तुम्हाला कळायचं नाही, हे भजनाला विचारा, हे त्यांनाही कळायचं नाही, हे चांगलं महाराज लोकांना माहिती. बघा विढाला विढाला जसं तिला सहन होत नाही. बरं ठीक आहे, बरं चालला तर चालला, दुसऱ्या बायकांकडे चालला, मग तर कोणतीच बायको सहन करत नाही. यमुनेनं विचार केले हे आलंय पण लगेच निघून चाललं, ह्याला वाट द्यायची नाही, पहिलं कारण. आणि दुसरे कारण सांगतो, हीच यमुना एका नात्याने भगवंताची सासू आहे. बघा सासू कशी आहे त्याचं उत्तर सांगतो. म्हणजे ही यमुना वाहत वाहत जाते कुठं? समुद्राकडे. समुद्राची ही पत्नी आहे, आणि समुद्रात जे रत्न बाहेर पडलं त्या रत्नापैकी एक रत्न आहे कोणतं? लक्ष्मी माता. आणि त्या लक्ष्मीचा स्वीकार कोणी केला? भगवंताने केला, देवानं केला. मग जर समुद्राची पत्नी यमुना असेल, यमुनेची आणि समुद्राची मुलगी जर लक्ष्मी असेल, आणि ती जर लक्ष्मी भगवंताने स्वीकारली असेल, तर या नात्याने समुद्र देवाचा सासरा आणि यमुना देवाची सासू, आणि देव या दोघांचा जावई. मग यमुनेचा जावई भगवान कृष्ण. मग ऐका, जी यमुना कानापर्यंत आली पण देवाच्या पायाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा यमुनेने वाट दिली, असं का? पायाकडं पाहूनच वाट का दिली? त्याचं उत्तर सांगतो. जुनी लोक म्हणायची, जुन्या काळात सासूबाई जावयाचं तोंड बघत नव्हती म्हणा. हे जुन्या काळात. म्हणजे तात्या याचा अर्थ असा घेऊ नका काय की त्याचं तोंड बघण्यासारखं नव्हतं, असं घेऊ नका. एक मर्यादा, बघत नसायच्या म्हणून पायाकडे बघितलं आणि देवाला वाट दिली. आता वाट दिली, मी तुमची वाट मोकळी करतो, 4 वाजले, ऐका. वाट दिल्याबरोबर भगवान कन्हैया गोकुळामध्ये गेले. माया इकडं परत आणली, ती आक्रोश करायला लागली, रडायला लागली. मायेच्या आवाजानं पहारेकरी जागे झाले. माईच्या पायाला धरलं, गरगर फिरवायला लागला. आपटणार तेवढ्यात ती निसटली आणि तिनं सांगितलं, कंसा तुझा लागे वधी ओपजाला मजा आधी. कंसाला कळालं मला मारणारा गोकुळामध्ये आनंदानं वाढायला लागलाय. मग त्याने विचार केला त्याला मारलं पाहिजे. कंस इकडं चिंतेत आहे, पण गोकुळामध्ये मात्र वातावरण बदललं. काय बदललं? एकादशीने महलामध्ये प्रवेश केला. तिला आनंद वाटला. तिनं बघितलं की यशोदेने लालाला जन्म दिला. सगळ्या गोकुळात बातमी पसरली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 1 धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे. किती आनंद झाला, तुकोबाराने काय वर्णन गोड केले बघा.
गुढिया तोरणे गुढिया तोरणे हा गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे गुढिया तोरणे हो गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, करीत कथा गाती गाणे करीत कथा गाती गाणे हो करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करीत कथा गाती गाणे करीत कथा गाती गाणे हो करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे, सर्वांना आनंद आहे का. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा सडकाप सुटला किंवा होता कृष्णाचा अवतार. आनंद करती प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, आनंद आहे. असं करता करता कंसाला कळालं की आता हे कन्हैया वाढायला लागला, त्याला मारलं पाहिजे. मग त्याने एकाला पाठवलं, ती पुतना भगवंताला मारायला निघाली. भगवंताने तिचा नाश केला, तिचा उद्धार केला. ज्ञानोबराय गोड बोलतात, तो सनकादिकाचे निमाने सायुजो सौरसुदिदला पुतने. जे विषाची स्तनपाने मारू आले, पुतनेचा नाश केला. पुन्हा काय तृणावर्त असेल, दैत्यो नामना तृणावर्त भागवताने वर्णन केलं. अनेक राक्षस आली, महाबळभट्टा असेल, त्याची काय अवस्था केली, सगळ्याला पाटाय जानवे तुटले, पंचांग फाटले, बिकट अवस्था केली. आणि असं करता करता कन्हैया रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तो म्या देखील असे रांगायला लागला. रांगणारा देव आता वेळ कमी असल्यामुळं चालायला लागला. चालत चालत भगवान कृष्ण कन्हैया घराच्या बाहेर पडला. असे काही पोरं बसलेत. पोरं काय नाव तुमचं? पेंद्या, वडजा, वाकुड्या, सुदामा, मधुमंगल. आप आपली नावं सांगितली. तू कोण आहे रे? नंदाचा मुलगा. कान्हा म्हणतात मला, कृष्ण म्हणतात. देवानं पोराकडे बघितलं, सांगितलं, पोरो हात नाहीत कर तुम्ही, बरं वाळून गेलात ना, तब्येती बघा ना तुमच्या, दही दूध लोणी मिळत नाही का तुम्हाला? पोरं म्हणले, कृष्णा तुझी आई चांगली आहे बाबा, तुला खाऊ घालते, आम्हाला मिळत नाही. तुमचं कुठं जातंय? आमचं सगळं मथुरेत जातंय म्हटले. देव म्हटला, अरे असं? अरे मथुरे शत्रू आहे आपला, त्याला मारायचे आपल्याला, त्यांना आपलं खाऊन मोठं व्हायचं पटत नाही. पोरांनो काळजी करू नका, आजपासून मी तुम्हाला खाऊ घालतो. काय म्हणला देव? आजपासून मी तुम्हाला खाऊ घालतो. हे मी खाऊ घालतो म्हटल्यावर पोरांना वाटलं ह्याच्या घरचं खाऊ घालते काय की. पण मोठी माणसं आपल्या अंगाला धकाच लावून घेत नाहीत बघा. नाही नाही नाही, ते आम्हाला चांगलं माहिती. ते आम्हाला म्हणते, महाराज हो का इथे चहा प्यायची बरं, हो का ह्यांच्यात नाश्ता करायचे, ह्यांच्यात तुम्हाला जेवाय सांगितले. म्हणलं तुमच्यात काय, आपल्यात काही नसते म्हटलं. ती मोठी माणसं चिटकूच देत नाही जवळ. लक्ष द्या, देव म्हटला माझ्या घरचं नाही, तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालतो. फक्त माझ्या मागे या, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग भगवंतानं चोऱ्याचा कार्यक्रम सुरू केला. प्रत्येकीच्या घरी जावं, चोरी करावी. चोरायचं प्रमाण वाढलं. पाहती गवळणी तवती पालती दुधाने. कोण चोऱ्या करते? एक म्हातारी म्हणली, मला माहिती आहे. कोण आहे? म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. मग काय, बायकांना कळाल्यावर सगळ्या बायका एकत्रित आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी येती यशोदे अंगणी. यशोदे ग बाळ तुझा ताना. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. गवळणी गारानी सांगती स्वदेशी, गवळणी गारानी सांगती स्वदेशी. गवळणी गारानी सांगती यशोदेवी, गवळणी गारानी सांगती यशोदेवी. दही दूध खावनिया पळून जात ऋषिकेशी, दही दूध
ऋषिकेशी दही दूध खावानिया पळून जातो ऋषिकेशी लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या सांगू किती मही भद्र सिंधू आटे सिंधू आटे थोड्या करुणी पळून जातो ऋषिकेशी. काय सांगायचंय म्हटले तुला? किती याने वैताग आणला. एक एक गोपिका घरानं करू लागली. यशोदा शांत ऐकायला लागली. हो सगळ्या दारात आलात. काय झालं ग? काय झालं म्हणजे मी सांगते म्हणली. परवाला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊनी ताकाचा डेरा सैरावरी फोडीला. हे तुझं पोरग परवा घरी आलं म्हटली. दारात म्हातारा झोपलं होतं आणि त्याच्या बाजूला मोठा माठ होता म्हणली. तेवढा माठ उचलला बापून टाकला म्हणली म्हाताऱ्याच्या कमरत. नशीब म्हणली म्हातारं जुनं होतं. जुनं म्हणजे हे खारी खोबरं खात होतं म्हणून वाचलं म्हटली. हे आताच्या पावावरचं तवाच आऊट झालं असतं म्हटली. राहतच नव्हतं. कृष्णा खरे का रे? खरे का? आई काय कमाल आहे. अगं मी केवढा तो माठ केवढा कसं शक्य आहे? पटलं आईला हे. हे बघा मुलांना किती गुन्हा करू द्या लेकराचा गुन्हा जी मान्यच करत नाही ती आई आहे बघा. आणि एखादी जर माय लेकराचा गुन्हा मान्य करत असेल हनुमंत महाराज ती माय असेल पण सक्की नसेल बघा. सक्की माय तर मान्य करत नाही. नाही 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 म्हणते अजिबात नाही. हो माझा मुलगा नाही बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने. काय सांगत आगाराने गोकुळीच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकाची आळ घेता गे गोकुळीच्या नारी. आता यशोदा माता बिघडली बघा. तुम्ही लपुनी याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळीच्या नारी. निघा म्हटली माना खाली घालून. कोणी येते माझ्या लेकराला नाव ठेवते काय? माझ्या लेकराला कमी म्हटली. अगं घरात दुधाचे दह्याचे टँकर वाहतेत म्हटली आणि तुमच्या दारात येते का म्हटली? ते येत नाही. चला निघा. सगळ्यांनी माना खाली घातल्या बघा. लेकरू माझ्या कोडी सवाने विकार मात्र काहीच नेने. तुम्ही याची चोरसी नर म्हणने भजित पावने तुम्हाची. लेकरू माझ्या कोडी सवाने विकार मात्र काहीच नेने. तुम्ही याची चोरसी नर म्हणने भजित पावने तुम्हाची. यशोदा माताने एक मान्य केलं दत्ता महाराज. एक कोणतं? लेकरू माझे खोडी सवाने मान्य आहे. खोडकर असल पण पुढं सांगितलं विकार मात्र काहीच काहीच नाही. निघा म्हटली. निघा म्हटल्याबरोबर सगळ्या बायकांनी माना खाली घातल्या. का? पुरावाच नाही. काय बोलावं हिला? पण एक म्हातारी पुढं आली बघा. हा ती म्हटली बरोबर आहे यशोदे तू असं बोलू देत नाही म्हटली. कृष्णा तुझ्या जर हिम्मत असेल ना ह्या पट्टीच्या घरी येऊन दाखव म्हटली तुला बघते. आणि ती पट्टी साधी नव्हती. बचत गटाची अध्यक्ष होती ती. निरपंची असेल. येऊनच बघ म्हणली माझ्याकडं तुला बघते तू फक्त ये. कृष्ण म्हणला पेंद्या ही म्हातारी लय बोलाली रे. कुठे राहते बघू ह्याचा पत्ता घे. अरे त्याला काय विचारतो म्हणली मी सांगते म्हटली. मंदिराच्या पुढची 3री गल्ली त्या गल्लीत 4थ्या क्रमांकाचं वडाखालचं घर आपलंच आहे म्हटली. येऊन दाखव तुला बघते. कृष्ण म्हणला म्हातारे आजच येतो. अरे येऊनच बघ रे. इथे एक भाव असा सांगतो इथे असं का म्हणते अण्णा माझ्या घरी येऊन दाखव. त्याला कारण आहे. तिने विचार केला. ही म्हणते दत्ता महाराज माझ्या घरी आला. ती म्हणते माझ्या घरी आला. ही म्हणते माझ्या घरी आला. तिला वाईट वाटलं आणि तिने विचार केला सगळ्यांच्या घरी देव गेला पण माझं काय पाप असेल अजून माझ्याकडे आला नाही. मग असा येत नाही ना असा आणायचा. येऊन दाखव तुला बघते. देव म्हटला म्हातारे आजच येतो. आजच तुझी गाठ घेतो. येऊन बघ म्हटली. म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या मालकाला असा हात केला. इकडे या म्हटली. लगेच आलं ते ऐकण्यातलं असेल. इकडे इकडे या म्हटल्या म्हटल्या काय म्हणणार सांग.
मी एवढं सांगते म्हणली, आज मी जे सांगते तेच करायचं. ह्यानं म्हटला लग्न झाल्यापासून तेच करावलंय, मनाचं काय केलंय म्हटलं, दुसरं सांगायची काय गरज आहे. मी म्हणते तसं करा. त्यानं म्हणला तेच करणार आहे, काय करायचं. काही नाही म्हणली, त्या नंदाच्या पोरानं सगळ्या गावाला वैताग आणलाय आणि त्याची आई कुणाला बोलू देईना झाली म्हटली. त्याला सांगितलं माझ्या घरी येऊन दाखव, तुला दाखवते. ह्याच्या हाताला पकडते, फरफटत नेते आणि त्याच्या माई पुढं फेकते. मग तिला कळल नावाची नाही, इथं कोणतं असेल अजून काय म्हणते, मग तिला कळल. त्यानं म्हटलं अगं त्या लेकरानं सगळ्या गावाला वैताग आणलाय, पोरग वाईट आहे ते, तू कशाला नात करालीस, तुम्ही शांत बसा म्हणली. मी सांगते तेवढं करा. थंड बसलं बघा, घाबरलं. ठीक आहे म्हटलं. 12 वाजले. 12पर्यंत दोघं जागी. ह्यानं म्हणलं आता 12 वाजलेत, लाईट आली असेल, उसाला पाणी द्यायचे, पाणी देऊन येतो. हिनं म्हणली पेटला ऊस, इथं बसा म्हणली. ते आलं की त्याला पकडायचे. 1 वाजला, देव आला नाही. 2 वाजला, देवाचा पत्ता नाही. आता हे गोपाळ बिचारा दिवसभर काम केलेला, थकलेला, ह्याला झोपच लागली. 2 वाजता झोपलं. 3 वाजेपर्यंत बाई जागी होती बघा. येऊच दे म्हणली, त्याला पकडूनच नेते, ओढतच नेते, फरफटतच नेते. 3 वाजले तरी देवाचा पत्ता नाही. तिनं विचार केला, घाबरलं म्हटली. आता 3 वाजलेत, आता काय येतं हे, घाबरलं. चांगल्या चांगल्या बायका माझा नाद करत नाहीत म्हणली, ही कालचं पोरग काय येणार आहे माझ्याकडे. घाबरलं म्हणली. घाबरलं म्हणून ही जेव्हा 3ला झोपली, 2:15ला ह्या बाबानं घरात पाय टाकला. ह्या घरात आलं, दही सांडलं, दूध सांडलं, तूप सांडलं, लोणी सांडलं, सगळं सांडून टाकलं. निघालं बघा. दरवाजाच्या बाहेर एक पाय ठेवला आणि एक मधी, आणि जाग्यावर थांबला देव. का? देवानं विचार केला आपण जर असंच जावं तर पठ्ठ्याचं इम्प्रेशन डाऊन होतंय म्हटलं, हिला बी दाखवून द्यावं लागल ही पठ्ठ्या कोण आहे. मग देव पुन्हा महागारी. आता हे दोघं झोपले होते. तिची वेणी घेतली, ह्याची दाढी घेतली, अशी गाठ मारली, होई देव निघून गेला. 5:30 वाजता हिला जाग आली बघा. जाग आल्याबरोबर उठली. उठल्याबरोबर झटका बसला वेणीला आणि मालकावरच बिघडली. लाज आहे का म्हटली, तुम्हाला अक्कल आहे का, वेणी सोडा. ह्यानं म्हणला तुला अक्कल आहे का, मस्त होऊन या मातली धांगडी खरीच वडावडी मजा लागे, दाढी सोड. ही म्हणते वेणी सोडा, हे म्हणते दाढी सोड. सकाळी 5:30लाच घरात हेंडगा. कोणीच ओढत नव्हतं, गाठ बांधली होती. हिला कळालं गाठ बांधलेली आहे, गाठ सोडली पाहिजे. सोडा, सुटच ना. असं म्हणते गावात जर एखाद्या सामान्य ब्राह्मणाने जर एका देवानं जर गाठ बांधली तर ती किती जन्म सुटत नाही देवा. वा, 7 जन्म सुटत नाही. आपली इच्छा असली तरी सुटत नाही. 7 जन्म सुटत नाही. मग जर देवांनी गाठ बांधली तर 7 जन्म सुटत नाही. मग विचार करा, जगाच्या बापानं बांधलेली गाठ सुटते होय, सुटच ना. यानं म्हटला गाठ काय सुटना. तिनं म्हटली माझं तोंड बघत बसू नका, मधल्या रूममध्ये जा आणि विळी आणा, विळी आणा आणि कापून टाका. लवकर उठा, विळी आणा. लवकर उठून विळी आणा म्हटल्याबरोबर हे हसायला लागलं. ती म्हणली काय येड लागले का, हे का हसायची वेळ आहे का, जा की लवकर जा, इळी घेऊन या. ह्यानं म्हणला तुला अक्कल आहे का. अगं जा कसं म्हणालीस, मग चल जा कसं, आता गाठच बांधले तू मला कसं जा म्हणालीस. मग हे दोघं घरात. 6:30 वाजले विनायकराव. 7 वाजता शेजारच्या बायका, आता ह्याने ती विळी आणली, त्यानं अशी विळीमध्ये ठेवली बघा. आता कापायचीच आहे. बायको म्हणली हां पलीकडं. पलीकडं म्हणजे दाढीकडं. ह्यानं म्हणलं अगं माझी दाढी सांगू नका म्हणली, माझ्या केसाकडे यायचं नाही. कालच गेले ते म्हणले ब्युटी पार्लरला, लय महाग झाले म्हणले सगळं. आपल्या केसाकडे यायचं नाही, पलीकडून कापायचं. मध्ये ठरला. कापायचा प्रयत्न केला, कापल्याच जाईना. जाळायचा प्रयत्न केला, जाळल्या जाईना. एवढ्याच 7:30 वाजले. शेजारच्या बायका जाग्या झाल्या. अध्यक्षीनबाई रोज 5ला उठते, पण आज 7 वाजले तरी उठायचा पत्ता नाही. काय झाले बाबा, सगळं गाव दारात. अध्यक्षीनबाई दार उघडा. आता काय करायचं, सगळं गाव दारात आणि हे दोघं मध्येच. ह्यानं म्हणला काय करायचं नाही, तुला म्हणत होतो ते कार्टले आगाव आहे, त्याच्या नादाला लागू नको. आता तिकडं जावं लागतंय, चल. दरवाजा उघडला, नको हे दोघं बाहेर. सकाळी सकाळी गावातले पोरं पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या हातात परातीन काट्या घेऊन गावागावात. ऐका हो ऐका, आज आपल्या गावामध्ये सोंग येणार आहे.
ते सोंग पाहण्यासाठी सर्वांनी नंद दरबारामध्ये हजर व्हावं हो. आणि 7:30ला हे सोंग घराच्या बाहेर पडलं बघा. आता हे पोरं परात घेऊन पुढं, हे नवरा बायको दोघं पाठीमागं आणि ह्यांच्या मागं सगळं गाव. जुना काळ होता, त्या गोपाळाची हाईट जरा जास्त कमी होती आणि गोपिकेची हाईट जरा जास्त होती. ती गोपिका 5.5-6 फुटाची, हे गोपाळ 3.5-4 फुटाचं. मग ती पुढं, तिची वेणी ती पुढं चालायचं, ह्याची दाढी हे पाठीमागं चालायचं. चालता चालता तिच्या नाकात काय गेलं काय माहीत, तिला आली शिंक. आणि जसं तिनं असं शिंकलं, बाळासाहेब महाराज शिंकल्याबरोबर नीट मागून धड दिशा पुढं. जसं हे पुढं पडलं, पुढं पडल्याबरोबर ह्याच्या बायकोनं ह्याला असं धरलं, हे का दिलं मागं टाकून. नीट गेले बघा कुठं, नंदाच्या घरी. यशोदा बाहेर ये. आता ऐका, यशोदा बाहेर ये म्हटल्याबरोबर यशोदा माता बाहेर आली, पण एकटी आली नाही. यशोदेच्या कडेवर कृष्ण होता. हे दोघं मायलेकरं बाहेर आले आणि येता येताच कृष्ण म्हणते आईला, काय मम्मी हो. आता ही बाई माझंच नाव घेत्या बघ म्हटला. आता ही बाई माझंच नाव घेत्या. यशोदा म्हटली, हिनं तुझं नाव तर घेऊ दे बरं. काल लय बोलाल तिर म्हटली हिनं, काय माझ्या लेकराचा संबंध आहे. मला माहिती म्हटली माझं पोरगं कुठंच गेलं नाही. हिला काय माहीत आहे, ह्यानं जाऊन हेंडका लावला, हिला काय माहिती ते. आणि मग बोलायची काय गरज आहे. फक्त बघितलं कृपा कटाक्ष न्याळीले आपुल्या पदी बैसविले. या न्यायाने भगवंताच्या खोड्या वाढायला लागल्या. हळूहळू देवाच्या चोऱ्या वाढायला लागल्या. देवानं घरी चोरी करावी. भगवान कृष्ण कन्या घरी सापडले. यशोदा माता देवाला समजावून सांगते, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. समजावून सांगितलं तरी देव ऐकत नाही. मग रागावल्या. रागावल्याबरोबर देवाच्या कानाला धरलं, असं बोट केलं, सांगितलं, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. रागीट तुझा पितानंद मारत याचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला ताकीद करते म्हटली, घरी कोणाच्या जायचं नाही. तरी देव ऐकत नाही. मग यशोदेने 4:20 निर्णय घेतलाच. काय ह्याला गावात ठेवायचं नाही, तो आता जायचं म्हटले. गाई घेऊन वनात जायचं. भगवान परमात्मा वनामध्ये निघाले. भरपूर खेळ खेळले. खेळून खेळून पोरं थकली. थकलेली पोरं देवाकडे आली. देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आम्हाला आता भूक लागली, खेळ मोडावा परता. देव म्हणले काळजी करू नका, एक काम करा, माझी आहे तैशी पाहे, नाहीतरी घरा जाय, सोरोनिया माये नवनीता नावे. तिथं आमचे तुकोबर आहे. कमाल देवा, अरे तुझ्यासारखं कुठे मिळणार आहे आम्हाला. हरी तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली वांगुली रे. किंवा आता का घरी पाठवतोय आम्हाला. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. बरं का म्हणून जायचं आम्ही घरी. काय घरी आता, घरी ताकाचे सरोवर, पण येथे नवनीताचे पूर. आम्ही घरी जात नाहीत. का जात नाहीत देवा, तुझ्या संगती जे मिळते ते आम्हाला कुठंच मिळत नाही. नाही देखील ते भोग सुखाचे सोहळे. आणि मग तुकोबराने निर्धार केला, देवा अरे तू जा म्हणायला लागला, आम्ही जात नाहीत, यात नवल नाही. तू आम्हाला आता धरलं आणि धरून ढकलून जरी लावलं तरी आम्ही जात नाहीत. तुका म्हणे आता, 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 दुःख म्हणे आता, दुःख म्हणे आता,
भागातलं एक रत्न आहे. आणि दत्ता महाराजांकडं जेवढा आवाज गोड आहे तेवढंच पाठांतर जास्त आहे. इतका गोड माणूस आहे. एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजावं. वा. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुकोबर आहे बोलता देवा, अरे तू ढकलून जरी लावलं तरी या माता जात नाहीत, जाणारच नाहीत. आता आम्ही नवजो दवडिता. तुका म्हणे आता आम्ही जात नाहीत. का जात नाहीत? कारण तुझ्यासोबत जे मिळतं ते आम्हाला कुठंच मिळत नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाला हा भाव महत्वाचा आहे. सर्व तुकाला एकत्रित केला, शिदुरी एकत्रित केली. त्याचा अर्थ काय? खरं म्हणजे काला म्हणजे मिश्रण. दही आणि लाही एकत्र करायचं म्हणजे काला नाही. इथं भगवंताला हेच सांगायचंय, जीवाचा आणि शिवाचं ऐक्य होणं तया नाम काला. ज्ञानोबर आहे, गोड बोलतात. जीव शिव दोन्ही बैसुनी क्यासनी जयाचे हृदय भोवने विराजित. किंवा तुकोबर आहे बोलतात, तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. किंवा सर्वाघटी राम देहादे एक या न्याने तुकोबर आहे बोलतात. बघा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. एकत्र होणं त्याला काला म्हणा. हा तुका म्हणे अवघा जोग आणि सर्वाघटी पांडुरंग. सर्व ठिकाणी भगवंताला पाहणं आणि भगवंताशी ऐक्य होणं तया नाम काला. आणि हा काला वैकुंठात सुद्धा मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग हा काला मिळतो कुठं? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. कितीही काला दुर्लभ असला तरी माधव मामांच्या संगतीमध्ये हा काला आम्हाला दरवर्षी मिळतो. देवाच्या संगतीत काला दुर्लभ आहे, पण संतांच्या संगतीत तोच काला सुलभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आपल्या हातात देवाने तो प्रसाद घेतला आणि आपल्या हाताने सगळ्या गोपाळांना भगवंताने काला वाटला. काला वाटायचा अधिकार फक्त दोघांना, एक देवाला एक संतांना. भगवंताने काला वाटावा. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताने यमुनेच्या पात्रावरती गोपाळांना काला वाटला आणि माझ्या ज्ञानोबरायांनी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. वाळवंटामध्ये ज्ञानोबरांनी हा काला वाटला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. म्हणून या न्यायाने वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणावरती भगवान श्री ज्ञानोबराय श्री तुकोबराय अग्निसाधू महान नामधारक सद्गुरू माधव मामांच्या चरणावरती समर्पित करतो. या वाणीला थांबतो. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहात याची आपण प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे. भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने महान भगवत भक्त भक्त राजश्री हनुमंतरांच्या दरबारामध्ये महान नामधारक सद्गुरू मामांच्या या सान्निध्यामध्ये गेली 72 वर्षापासून चालत असणारा हा सोहळा या 73व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजच्या सांगतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आणि या निमित्ताने उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी, माझ्यावर नितांत श्रद्धा प्रेम करणारी सगळी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मुसळेवाडीकर ग्रामस्थ असतील आपण सर्वच मंडळी आणि ज्यांनी या कीर्तनाला साथ केली अशी आदरणीय सर्व गुणीजन गायक वृंद मृदंगवादक टाळकरी साधक मंडळी, आदरणीय आमचे दत्ता महाराज असतील, आमचे माधव महाराज आहेत, आपल्याच गावचं रत्न आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य बाळासाहेब महाराज असतील, परमेश्वरजी महाराज आहेत, इकडे आमचे गोविंद महाराज विठ्ठल, आपण सगळी महाराज मंडळी आमचे विठ्ठल महाराज असतील, तात्या असतील, हनुमंत महाराज आहेत, सगळे दयासागर महाराज, आपण सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही योग्य असेल सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्यापुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. आपला आवाज ज्यांनी अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला आपला दादा, त्याचाही मनातून आभारी आहे. या कीर्तनाचं ज्यांनी चित्रीकरण केलं, पुन्हा पुन्हा अनेक वर्ष जे आपल्याला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल ते अभंगवाणी या यूट्यूब चॅनलचे सर्व मालक आमचे बाळासाहेबराव कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात परमेश्वरजी कदम उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे किंवा बालक बापाचे ताटे रिगे रिगोनी बापा त्याचे जेऊ लागे
की तो संतोष निवेगे मुखची ओढवी. या सेवेसाठी आमचे देवही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवा. तुकाराम 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 हरी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल सुंदरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरी पठा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आरती झाल्याशिवाय कोणी उठायचं